राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडरीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डरीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी द्वयी ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मिथ्यासे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावाराम तो मिथ्या हे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकल विद्येचे होय अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता चला विचार सागर तरंग 5वा परिच्छेद 31 चाललेलं निरूपण लय चिंतनाचं आहे आणि ते लय चिंतन आपण मायाचं जेवढी म्हणून स्वरूपे आहेत त्याची लक्षणे पाहिली पण जी मूळ माया आहे ती प्रधान माया आहे आणि उत्पत्ती करती जी आहे ती प्रकृती आहे
आणि प्रलय कालामध्ये जीवाच्या कर्माचा जो आपल्यामध्ये लय करून घेते तिला प्रधान माया म्हणायचं. आणि तीच ब्रह्माची आश्रित असते. प्रधान मायाच ती ब्रह्मरूपच आहे, तिला ब्रह्मरूपच म्हणतात. आणि माया जी आहे ती माया म्हणजेच इंद्रजाल या विद्येने जे पदार्थ उत्पन्न करते, मग त्याला देश लागत नाही, काल लागत नाही, काही सामुग्री लागत नाही, पण दुर्घट असे पदार्थ उत्पन्न करते. म्हणून तिला माया म्हणते. प्रकृती हे ते पदार्थ उत्पन्न करण्याचं कारण आहे प्रकृती. आणि त्या प्रकृतीचं कारण प्रधान माया आहे. आणि ती प्रधान माया ब्रह्माच्या आश्रित आहे. म्हणून जीवाच्या ठिकाणी अज्ञान आहे, अविद्या आहे, शक्ती आहे. हे जे 3 स्वरूपे आहेत हे जीवकृत आहेत. आणि वरची 3 स्वरूपे जी सांगितले प्रधान, प्रकृती आणि माया हे ईशकृत आहेत. मग अज्ञान कशाला म्हणतात तेही सांगितलं की स्वरूपाचे आच्छादन करते म्हणून त्याला अज्ञान म्हणते. तर आवरण, आभानापादक आवरण, असत्वापादक आवरण, ह्या 2 आवरणानं युक्त असतं म्हणून त्याला अज्ञान. त्या आवरणामुळं ते स्वरूप जाणता येत नाही म्हणून त्याला अज्ञान म्हणतात. आणि तेच अज्ञान अविद्यारूप आहे. ज्ञान होऊ देत नाही म्हणून ते विद्यमान नाही. विद्यमान नसल्यामुळं त्यालाच अविद्या म्हणतात. आणि तीच अविद्या ब्रह्मविद्येने नाश पावते, लय पावते, तिची निवृत्ती होते, ब्रह्मज्ञानापुढे टिकत नाही म्हणून तिला अविद्या म्हणतात. आणि तिला शक्तीही म्हणतात, कारण ती स्वतंत्र कधीही राहत नाही. शक्ती ही स्वतंत्र तिला राहताच येत नाही. ती चैतन्याच्या आश्रित राहते म्हणून तिला शक्ती म्हणतात. चैतन्याच्या आश्रित राहते म्हणून शक्ती. सामर्थ्याच्या सोबत राहते म्हणून तिला शक्ती म्हणायचं. ब्रह्म हे सामर्थ्य रूप आहे आणि तेच सामर्थ्य शक्ती होतं. शक्ती तरी कुठून आली? ती माया उपाधी लागली की तेच सामर्थ्य शक्ती झालं. म्हणून ती शक्ती ही त्याचीच आहे आणि सामर्थ्य ही. शक्ती आणि सामर्थ्य हे भिन्न करता येतं का? सामर्थ्यालाच शक्ती म्हणावं आणि शक्तीलाच सामर्थ्य म्हणावं. अशा रीतीने आपण या मायेचे स्वरूपे पाहिले. या रीतीने प्रकृत्या आदी करून प्रधानाचेच भेद आहेत. हे जे 6 भेद आपण सांगितले, प्रधान, प्रकृती आणि माया, अज्ञान, अविद्या आणि शक्ती, हे प्रधानाचेच भेद आहेत. म्हणजे त्या मूळ मायाचेच काय आहेत? प्रकार आहेत.
म्हणून प्रधान रूप आहेत. मग सगळे हे कसे झाले? प्रधान रूपच झाले ना. कसं? तर जसं पृथ्वी हे जलाचं कार्य आहे म्हणून जलरूपच आहे का नाही? आणि जल हे अग्नीचं अग्नीचं कार्य असल्यामुळं अग्नी अग्निरूपच आहे पाणी, हे का नाही? आपल्याला पातळ वाटतंय पाणी, आणि अग्नी हा वेगळा वाटतो. पाण्यासारखा अग्नी वाटतो का? आपल्या ठिकाणी पाण्यात आणि अग्नीमध्ये भेद वाटतो. पण अग्नीमध्ये जे सूक्ष्म स्वरूप आहे ते पाण्याचंच आहे. कारण अग्नी वाचून द्रवता उत्पन्न होतच नाही, द्रव्याची उत्पत्ती होतच नाही. जसं आकाशामध्ये जे ढग असतात, मेघ असतात, ते वाफेच्या रूपात असतात. आणि वाफ ही कशी असते? अग्निरूप असते, हे का नाही? आणि त्याच्यामध्येच काय असतं? पाणी पाणीच असतं. म्हणून पाणी हे अग्निरूपच आहे. आणि अग्नी हे वायू वायूचं कार्य आहे. वायू असेल तरच अग्नीची उत्पत्ती होते, वायू नसेल तर उत्पत्ती होत नाही. म्हणून अग्नी वायुरूप आहे, आणि वायू हे आकाशाचं कार्य असल्यामुळं वायू आकाशाचं कार्य असल्यामुळं आकाशरूपच आहे. मग आकाशरूप असणारा वायू, अग्निरूप असणारं जल आणि जलरूप असणारी पृथ्वी हे जसं एक कारणामध्ये लीन होतात, कार्य हे कारणामध्येच लीन होतात, तसं ही माया सुद्धा, ही शक्ती अविद्या म्हणूनच आहे, आणि अविद्या अज्ञान म्हणूनच आहे, आणि अज्ञान हे मायाच आहे. आणि माया हीच प्रकृती आहे, आणि प्रकृती हेच प्रधान आहे. असं लय चिंतन करून आपणाला ब्रह्मरूपापर्यंत जाता येते. आता याचंच ते विश्लेषण करतात. प्रधान हे सगळे जे मायाचे स्वरूपे आहेत ते सगळे प्रधान रूपच आहेत, आणि ते प्रधान ब्रह्मचैतन्याची शक्ती आहे. ते प्रधान रूप जे आहे, आता जी शक्ती शेवटी सांगितलंय तीच शक्ती प्रधान रूप आहे. म्हणून आता शक्ती म्हणजे विशेषच असणार की, है का नाही? मग ती शक्ती हीच प्रधान रूप आहे. कारण प्रलय करणारं आणि त्याच्यामध्ये सामावून घेणारं जे माया तत्व आहे, प्रधान तत्व, हे शक्ती वाचून ते कार्य करतं का? त्या प्रधान तत्वामध्ये शक्ती आहे का नाही? म्हणून जी शक्ती आहे ती प्रधान रूपच आहे. म्हणून हे सर्व एकच झालं. आता मग शक्ती ब्रह्मचैतन्याचीच आहे. ही शक्ती कोणाची आहे? ब्रह्मचैतन्याची आहे. पुरुषाच्या ठिकाणी सामर्थ्य रूप शक्ती जशी पुरुषाहून भिन्न नसते, जसं आता हे शरीराच्या ठिकाणी शक्ती आहे, ताकद म्हणतो आपण त्याला, ताकद. तर ती शक्ती ती त्या पुरुषाला सोडून राहते का? तशी ब्रह्मचैतन्याला सोडून ती शक्ती राहत नाही. म्हणून ती ब्रह्माचीच मानली आहे. म्हणून तर माया कोणाची? तर त्या परमात्म्याची. म्हणून तर तो म्हणतो मम माया, माझी माया, माझी माया. मम म्हणजे माझी. दूरतया कठीण आहे तरुण येण्यासाठी.
पण ती गुणवती आहे, शानमयी गुणवती. मम माया दुरतया. तिने गुणाने युक्त आहे, ती तरुण यायला कठीण आहे. पण जर माझं स्वरूप जाणून जर मला जर प्राप्त झाला तर ती काही करणार नाही. अशी ती माझीच शक्ती आहे, ती दुसऱ्याची नाही. दुसरं कोणी नाहीच तर कोणाची असणार? असेल तर माझीच आहे. म्हणून ती चैतन्य रूपच आहे. त्याची शक्ती म्हणल्यावर आता मायाचा आणि ब्रह्माचा अभेद झाला का नाही? मग आता सगळं लय कुठं गेलं? लय चिंतन कशात चाललंय? ब्रह्मातच चाललंय. म्हणून ब्रह्मा वाचून दुसरं काय उरायलंय का आता? सगळं ब्रह्मरूप आहे. म्हणून संत म्हणालेत ना, जे जे दृष्टीस दिशे ते ते ब्रह्मरूप वसे. म्हणजे जे जे दृष्टीला आपणाला जे पडायलंय ते सगळं ब्रह्मरूपच आहे. मग ते माया कार्य जरी असलं तरी ब्रह्मरूपाच आहे का नाही? आणि ईश्वर ही ब्रह्मरूपच आहे, जीव ही ब्रह्मरूपच आहे, आणि ब्रह्म तर ते तर ब्रह्मरूपच आहे. मग या रीतीने प्रधान रूप शक्ती ब्रह्मचैतन्याहून भिन्न नाही, चैतन्य रूपच आहे. या रीतीने सर्व अनात्म पदार्थाचा, सर्व अनात्म पदार्थांचा, ज्याला आपण अनात्म ठरविलं होतं, जेवढे म्हणून उत्पत्तीला पावतात पदार्थ ते सर्व अनात्म पदार्थ आहेत, म्हणजे आत्मरूप नाही असं जे आपण ठरविलं होतं. आत्मा सोडून विवेकामध्ये जे सांगितलं होतं, आत्मा व्यतिरिक्त जे काय आहे ते सर्व काय आहे? अनित्य आहे, हे का नाही? म्हणून आत्माच एक नित्य आहे. पण आता लय चिंतन झाल्याच्या नंतर ते काय म्हणतात? सर्व अनात्म पदार्थाचा ब्रह्माच्या ठिकाणी लय चिंतन करून ते अद्वितीय ब्रह्म मी आहे असे चिंतन करावे. आता ह्या अनात्म पदार्थाचा लय कशात करायचा? ब्रह्मामध्येच करायचा. आता त्याचा ब्रह्मामध्ये लय होतो का? आता आत्म ब्रह्म कसं आहे? सच्चिदानंद रूप आहे. आणि हे अनात्म पदार्थ कसे आहेत? असत जड दुःख रूप आहे. मग असत जड दुःखरूप पदार्थाचा सच्चिदानंद रूप पदार्थामध्ये लय होतो का? कारण लय होतो. आपण जसं आता इकडं असत जड दुःख हे व्यवहारामध्ये कसं मानतो? दोष रूप मानतो. आणि सच्चिदानंद रूप हे कसं मानतो? पवित्र मानतो, है का नाही? शुद्ध मानतो. आता आहे तसं ते ब्रह्म शुद्धच आहे आणि अनात्म पदार्थ हे अशुद्धच आहेत. पण ते अनात्म पदार्थ हे सत्य नाहीत ना. ब्रह्म जसं सत्रूपानं शुद्ध आहे, ब्रह्म सत्रूपानं शुद्ध आहे, त्याची शुद्धता सत्रूपाने. आणि असत जड दुःखाच्या पदार्थाची सत्यता कशी आहे? सत्रूपाने का ती मिथ्या रूपाने? ते पदार्थ कसे येत? म्हणजेच भ्रांती रूप येत, कल्पित आहेत ते, है का नाही? मग ते कल्पित पदार्थाला अधिष्ठान काय? ब्रह्मचैतन्य आहे, है का नाही? त्या ब्रह्मचैतन्याच्या अज्ञानामुळेच हे काय झाले तर प्रतीतीला यायलेत आपल्याला, है का नाही? मग आता आपल्याला ब्रह्मचैतन्याचं ज्ञान झालं तर हे पदार्थ प्रतीतीला येतील का? है का नाही? मग आता त्या पदार्थाचा लय झाला, ब्रह्मज्ञानानं काय झाला? त्याचा लय झाला. मग लय झाल्यावर ते ज्याच्यावर भासू लागले का त्याच्यातच जातील ना. आपलं ते दृष्टांत पहा की आता दोरीच्या ठिकाणी ब्रह्मतत्व धरायचं आणि सर्पाच्या ठिकाणी जगत धरायचं, अनात्म पदार्थ धरायचं, है का नाही?
आता ते सर्प प्रतीतीला येत आहे आणि सत्य म्हणूनच प्रतीतीला येत आहे, हे का नाही? आणि मग त्यावेळेस आपण त्याला सत्यता देतो. पण तो कसा आहे? असत जड दुःख रूप आहे. सर्प कसा आहे? वास्तविक सत्य आहे का ते? नाही, असत आहे. जड आहे ते, काय हलत नाही, काय नाही, जड आहे ते, चावत बी नाही. आणि दुःख रूप आहे. सर्प सुखरूप थोडाच आहे, दुःख रूप आहे. पण हे जरी तसं असलं तरी ते सत्यत्वानं नाही ना, मिथ्यत्वानं आहे ते. प्रतीती आली पण सत्यत्वानं नाही. सत्यत्वानं आपल्याला जरी प्रतीती आली असली त्या काली, तरी ते पदार्थ सत्य नाहीच ना, है का नाही? आपल्याला भ्रम झाला म्हणून आपण त्या ठिकाणी सत्य मानायलो, पण वास्तविक त्याचं स्वरूप सर्पाचं मिथ्या रूपच आहे ना. मग ते मिथ्या स्वरूप सर्पाचं कशावर भासायले? दोरीवर भासायले. त्याला कारण कोण आहे? आणि मग ज्यावेळेस त्या दोरीचं ज्ञान झालं त्यावेळेस सर्प कुठं जातो? हा, तस त्याप्रमाणे हे अनात्म रूप असणार जगत पदार्थ ब्रह्मज्ञानानं कशात लय पावणार? ब्रह्मातच पावणार ना. मग कुणी म्हणेल बाबा ब्रह्म सतरूप आहे आणि हे असत जड दुःख रूप आहेत, मग याच्या धर्माची आणि ब्रह्माच्या धर्माची भिन्नता आहे. मग हे असत जड दुःख रूप असणारे हे धर्म सच्चिदानंद रूप धर्माच्या ठिकाणी कसे मिसळतील? पण हे असत जड दुःख रूप असणारे धर्म आहेत, हे कल्पित आहेत, हे कुठं माहित आहे? म्हणून कल्पित पदार्थ हे ब्रह्माच्या ठिकाणी लीन व्हायला काही हरकत नाही. सर्प द्वरीरूप व्हायला काही हरकत नाही, है का नाही? चांदी शिंपल रूप व्हायला काय हरकत नाही. जर समजा खोडावर पुरुष भासू लागला तर तो खोडाचं ज्ञान झाल्यावर तो पुरुष खोडच होणार ना. असा भ्रांती मधला ज्ञानाचा प्रकार आहे. म्हणून आपल्याला जे चिंतन करायचं आहे ते लय चिंतन करायचं आहे. म्हणून आता सर्व या चिंतनानं, लय चिंतनानं ब्रह्मामध्ये सर्वाचा भाव चाललाय का नाही? म्हणून ज्यास महावाक्याचा विचार करूनही एखाद्या साधकाला सद्गुरूनं महावाक्याचा उपदेश केला, तत्वम अशी असा उपदेश गेला, तू ब्रह्मरूप आहेस, पण त्याला ते पटच ना. त्या वृत्तीवरच आहे ना, ते अहम ब्रह्मास्मी या वृत्तीवर येईच ना. उपदेश करूनही, वारंवार उपदेश करूनही, आतापर्यंत काय चालय त्याचाच उपदेश करायलेत ना. शिष्यानं मी ब्रह्मरूप आहे अशी त्याची जाणीव व्हावी, तशी त्याची वृत्ती व्हावी, याच्यासाठीच उपदेश चालू आहे ना. पण तो काय म्हणतो? मला ते पटाना झाले, मला माझ्या वृत्तीला ते बाणाना झाले, याला काय करू मी? काहीतरी उपाय सांगा, काहीतरी उपाय सांगा. मग त्यावेळेस म्हणले तुला लय चिंतन सांगतो, है का नाही? मग हे लय चिंतन सांगत असताना हे का म्हणून सांगावं लागलं लय चिंतन? महावाक्याचा उपदेश पटाना, अधिकार कमी पडायला है का नाही? मग त्यावेळेस काय करावं लागतंय? जर समजा तत्वमसी महावाक्याचा उपदेश पटत नसेल, त्या स्थितीला त्याची वृत्ती येत नसेल जाणण्यासाठी, तर मग ती वृत्तीच कमी पडायली, वृत्तीचा अधिकार कमी पडायला आहे. मग त्याला आणखी खाली येऊन सांगावं लागतंय. मग खाली येऊन सांगणं म्हणजेच काय? लय चिंतन आहे, है का नाही? लय चिंतनाचा एक प्रकार आहे आणि महावाक्याचा एक प्रकार आहे. महावाक्याच्या प्रकारामध्ये जर बोध नाही झाला तर लय चिंतनानं बोध करून द्यावा लागतो. आणि जर लय चिंतनानंही बोध नाही झाला तर मग त्याला म्हणावं लागतं सत्कर्म उपासना कर.
काय कर पुन्हा. हा, अहो जर महावाक्याचा उपदेश पटत नसेल तर लय चिंतन सांगतात. लय चिंतन बी नसलं कळत तर म्हणतात मग विवेक वैराग्यादी साधनं कर, साधन संपत्ती अंगी बाळ ते कमी पडायला तू. आणि तेही करणं होत नसेल, त्याला तेही साधनं होत नसतील, मग सत्कर्म उपासना कर. सत्कर्म उपासना जर होत नसतील तर राम राम तरी म्हण, कमीत कमी जप तरी कर, कारण तिथून सुरुवात आहे का नाही. मग ह्या पायऱ्या जो चढत आलाय का, ह्या पायऱ्या जो चढत आलाय का, त्याला ज्ञानाचा उपदेश होतो. आणि मग जसा जसा अधिकार कमी असेल तसं तसं बोधही वेगवेगळा होणार. मग लय चिंतनानं बोध होतो, पण हा ध्यानाचा प्रकार आहे. याच्यामध्ये ज्ञान आहे का? लय चिंतनामध्ये हा ध्यानाचा प्रकार आहे. ध्यान करीतच जावं लागतंय. याच्यातलं ध्यान त्याच्यात टाकायचं, त्याच्यातलं ध्यान त्याच्यात टाकायचं, असं ध्यान टाकीत 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 ध्यानाच्या उड्या ब्रह्मात जावी. ध्यानाची उडी कशात जावी? शेवटी ब्रह्मात जावी. असं हे ज्यास महावाक्याचा विचार करूनही बुद्धी मांद्यादी प्रतिबंधनाने, बुद्धी मांद्यादी बुद्धीची तितकी क्षमता नाही, म्हणजे बुद्धी थोडीशी आंधळी आहे, अधिकार बुद्धीचा कमी आहे, त्याला म्हणायचं बुद्धिमांदे. मग त्या बुद्धीचा बुद्धिमांदे हा प्रतिबंध, हा काय झाला? विरोध. प्रतिबंध म्हणजे विरोध झाला. बुद्धी त्या आकाराची होईत ना, म्हणून बुद्धीचा प्रतिबंध झाला. म्हणून ब्रह्माच्या आत्मत्वाने अपरोक्ष ज्ञान होत नाही. बुद्धिमांद्य असल्यामुळं काय होतंय? ब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान होत नाही. मग त्या परोक्षानं तर काही होतच नाही, म्हणून अपरोक्ष होत नाही, परोक्षानं काही म्हणून अपरोक्ष होणं हे महत्वाचं आहे. ब्रह्म ब्रह्मत्वानं कळावं ना, आत्मा आत्मत्वानं कळावा. पण तसं जर त्या बुद्धीला नाही झापलं तर तो अधिकारी तरी काय करेल? तो मुमुक्षु तरी काय करेल? नाही झापायल्यावर. अहो एखाद्याला उचलून दिलेलं वज आणि जर ते समजा पडलं खाली आणि तो एकटाच आहे, आणि पुन्हा त्याला कसं उचलन? ते उचलून दिलं तर बळच डोसक्यावर घेतलं होतं, उचलून देणारा निघून गेला आणि मग ते वज झालं म्हणून पडलं खाली. त्याला झापलंच नाही, ते आवरलं नाही, पडलं खाली. पुन्हा उचलत का? ती तिथं शक्तीचा अभाव झाला, त्याच्या सामर्थ्याचा अभाव झाला. म्हणून सामर्थ्य कमी पडलं, बौद्धिक सामर्थ्य हे कमी पडलं की जे जाणायचं असतंय ते बुद्धीनंच जाणायचं असतंय. मग ब्रह्मतत्व हे बुद्धीनं जाणायचंय, आणि बुद्धीचं सामर्थ्य जर कमी पडलं तर ते तत्व कसं सापडेल? ते कसं जाणता येईल? म्हणून बुद्धिमांद्य हा दोष मानावाच लागतो. म्हणून ब्रह्माचे आत्मत्वाने माझा आत्मा ब्रह्मरूप आहे असं अपरोक्ष ज्ञान व्हावं लागतं. कोणी सांगायलंय म्हणून व्हावं का? ते हे आपण आपल्यालाच करून घ्यायचंय. असं करून घ्या म्हणून सांगणारा सांगत असतो, है का नाही? मग त्याला युक्त्या करून देतो, काही दृष्टांतही सांगतो, पण आत्मसात आपल्यालाच करावं लागेल का नाही? आता किती बी लहान लेकरू असू द्या आणि त्याला किती बी गाळ चुरून द्या, तरी ते हातानं खात नाही, तरी त्याच्या तोंडात घाला घास. हा, इतकं ते गाळ केलेलं असतं, त्याला चावायचं सुद्धा काम नसतंय, इतकं गाळ करून दिलेलं असतंय. पण गिळणं त्या लेकराचंच काम आहे का नाही? तसं मुमुक्षुचं गिळणं त्याचंच काम आहे. तसं अहम ब्रह्मास्मी वृत्ती हे त्याचंच काम आहे करायचं. म्हणून अपरोक्ष ज्ञान हे बुद्धिमांद्यामुळं होत नाही.
आणि अपरोक्ष ज्ञान झाल्याशिवाय मोक्ष प्राप्ती होत नाही. मग त्याला काय करावं लागतंय? जर असं अपरोक्ष होत नसेल तर बुद्धीमुळं अपरोक्ष होत नसेल तर मग त्याशी लय चिंतन रूप ध्यान सांगितलेलं आहे. हे जे लय चिंतन सांगितलंय हे ध्यानाचा प्रकार आहे, म्हणून हे ध्यान सांगितलं आहे. आता ह्या ध्यानामध्ये ध्यान हे एक मार्ग झाला आणि ज्ञान हे दोन मार्ग झाले का नाही? मग ध्यान आणि ज्ञान याच्यामध्ये काय फरक? ध्यानानंही तिथपर्यंत चाललाय आणि ज्ञानानंही जातोच ना तिथं. पण तत्वमसी महावाक्यानं ज्याला उपदेश होत नाही त्यानं ध्यान करावं, त्यानं ध्यान करावं. आणि ज्याला ध्यान करायची गरज पडत नाही त्याला ज्ञानानंच मोक्ष प्राप्त व्हायला, त्याला ध्यान करायची काय गरज आहे का? ते काय म्हणतात ना, ज्याला गुळानंच एक काय करायचंय, गुळानंच मरायलाय, असंच आहे ना. त्याला एकाची काय गरज आहे? तसं जर ज्ञानानंच ब्रह्मता प्राप्त होत असेल, ज्ञानानं जर ब्रह्मता प्राप्त होत असेल तर ध्यान करायची, पण ध्यान केल्याशिवाय त्याला ज्ञानाचाही अधिकार येत नाही. कारण अगोदर त्याचं ते ध्यान हे झालेलंच असतंय, पण ते त्या ध्यानाचा आणि ज्ञानाचा प्रकार जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे समजत नाही. मग ध्यान कशाला म्हणतात आणि ज्ञान कशाला म्हणतात? ध्यानामध्ये काय फलप्राप्ती आहे, ध्यानात फलप्राप्ती काय आणि ज्ञानात कोणती फलप्राप्ती आहे? त्या फलप्राप्तीमध्ये थोडासा मतभेद आहेत. मतभेद म्हणजे कमी जास्तपणा आहे. ज्ञानानं प्रत्यक्ष ब्रह्मरूप होता येतं, ज्ञानानं ब्रह्माशी अभेद करता येतो, पण ध्यानानं ब्रह्माशी अभेद हा कठीण आहे करायला. आता साधन जर साधं असलं तर कठीणच जाईल का नाही? साधन साधं म्हणल्यावर. आणि साधन जर वरिष्ठ असेल, श्रेष्ठ असेल, तर मग त्या ठिकाणी कठीणाई कमीच लागणार. मग ज्ञानानं सोपं ब्रह्म जाणायला का ध्यानानं? आहे का नाही? तेच ग्रंथकाराला इथं सांगायचंय, पण धडक म्हणा येणार त्याला. ते काय म्हणतात, अगोदर तुम्हाला ज्ञान आणि ध्यान याच्यात काय भेद आहे ते सांगतो. ज्ञान हे कसं आहे, प्रमाण प्रमेयाच्या अधीन आहे. ज्ञान कसं आहे? प्रमाण आणि प्रमेय. प्रमेय म्हणजे वस्तू, है का नाही? आणि प्रमाण म्हणजे इंद्रिय, वृत्ती किंवा इंद्रिय. समजण्यासाठी इंद्रिय घेतल्यावर सोपं जात आहे. वृत्ती घेतली तरी आता काय अवघड नाही तेवढं, है का नाही? मग ज्ञान कशाच्या आधारावर आहे? प्रमाण आणि प्रमेय, है का नाही? जर समजा एखाद्या वस्तूचं आपल्याला ज्ञान करून घ्यायचंय, तर डोळ्यातून वृत्ती तिथपर्यंत गेल्याशिवाय ज्ञान होतंय का? आणि तिथं ती वस्तू असल्याशिवाय ज्ञान होतंय का? मग ज्ञान कशाच्या जीवावर आहे? वस्तूच्या, आहे का नाही? विषय असेल तर ज्ञान आणि विषय नसेल तर, है का नाही? आणि विषय आहे पण प्रमाण नाही, नेत्रच नाही, मग होईल का? मग ज्ञान कशाच्या जीवावर आहे?
आधार काय आहे ज्ञानाला? प्रमेय आणि प्रमाण. हा, प्रमाण आणि प्रमेय याच्या आधारावर ज्ञान आहे. आता हे ज्ञानाचं काय झालं? कारण झालं. ज्ञानाचं काय झालं? हे कारण. कशामुळे होतं ज्ञान? होतं प्रमेय आणि प्रमाणाच्या आधारावर ज्ञान होतं. असं ज्ञानाचा प्रकार झाला. हे काय झाला? ज्ञानाचा प्रकार. आणि विधी विधी किंवा पुरुष इच्छाधीन असं ज्ञान नाही. ज्ञान होण्यासाठी इच्छा व्हावी लागते का? नाही. आता आपण वाटानं चाललो आणि वाटावर काहीतरी एखादं कोणी घट ठेवलेला आहे किंवा रस्त्याच्या कडेला एखादा मठ आहे का नाही? किंवा आपण चालत असताना समोर एखादा सापच गेला किंवा गाय गेली, मग त्या ठिकाणी दृष्टी जाणारच की. आणि मग दृष्टी गेली की ज्ञान काही इच्छा केली होती का आपल्याला गायचं ज्ञान व्हावं, सापाचं ज्ञान व्हावं, घाटाचं ज्ञान व्हावं, मठाचं ज्ञान व्हावं, अशी इच्छा केली का? दृष्टी तिथं गेली की आपोआप ज्ञान होते, हे का नाही? आणि तशी पुरुष इच्छेची गरज नाही ज्ञानाला आणि विधीचीही गरज नाही. काही विधी करावी लागते का? कशाची पूजा आहे का याच्यामध्ये ज्ञानामध्ये? म्हणजे दररोज त्याला ते हे करावं लागतंय हे ज्ञान होण्यासाठी. झोपेतून उठलं की दिसत आहे आपलं घर, है का नाही? काही पूजा अर्चा केली का त्यानं ते तसं ज्ञान होण्यासाठी? म्हणजे त्याला विधी नाही आणि इच्छा बी नाही. म्हणजे इच्छा वाचून विधी वाचून ज्ञान होतंय. मग किती ज्ञान सोपं आहे ते. काय करायची गरज नाही, फक्त जाणायचीच गरज आहे. आयत ज्ञान आहे, आयत, हे का नाही? म्हणून ध्यान मात्र तसं नाही, ज्ञानासारखं नाही. ज्ञान आणि ध्यान याच्यामध्ये हाच फरक आहे की ध्यान ज्ञानासारखं नाही. कारण ध्यानाला विधी लागती. ध्यान लावायचं म्हणल्यावर विधी लागती, विश्वास लागतो, पुरुषाची इच्छा लागती आणि आग्रही लागतंय. 4 गोष्टी लागतात. ध्यान करायचं म्हणल्यावर काहीतरी हट घ्यावा लागतंय. मला ध्यानाला बसायचंय. हट घेतल्याशिवाय बसतो का माणूस तिथं? हा, तिथं वृत्तीला हट्टी करावं लागतंय, बस ध्यानाला. हा, म्हणजे तिथे आग्रह लागत आहे आणि इच्छाही लागती. ध्यान करण्याची इच्छाही लागती. पुन्हा विश्वास बी लागतो ना. विश्वासच जर नसेल तर, आणि पुन्हा विधी लागती, त्याला ते हे लागत आहे ना, सामुग्री. आणि मग इतकं हे असल्याशिवाय ध्यान लागत आहे का? मग ज्ञानामध्ये आणि ध्यानामध्ये इतका फरक आहे. ज्ञानाला सामुग्रीची गरज नाही, इच्छाची गरज नाही, विधीची गरज नाही. आणि ध्यानाला ह्या गोष्टी असल्याशिवाय ध्यानच लागत नाही. तिथं बसायला पाठच तरी असावा लागतो, समोर एखादी मूर्ती असावीत लागते, उदबत्ती लावावत लागती, प्रसाद, फुलं, हे सगळं सामुग्री लागते ना. ध्यान करायचं म्हणलं तशी तिथं सजावट करावी लागती. मग आता ते ध्यानाचेही काही प्रकार पुढे सांगणार आहेत. पण आता इतकं लक्षात ठेवा की ज्ञान आणि ध्यान याच्यामध्ये काय फरक येतो. जसं ज्ञान व्हायला प्रमाण नेत्र, नेत्र काय आहेत? हे प्रमाण आहेत, है का नाही? आणि प्रमेय घटादी विषय यांचा संबंध होताच ज्ञान होतंय.
है का नाही? विधी, विश्वास व पुरुची इच्छा या वाचूनही घटाचे प्रत्यक्ष ज्ञान होते. घटाचं प्रत्यक्ष ज्ञान तिथं विधी लागत नाही, विश्वास लागत नाही आणि इच्छा बी लागत नाही. याच्या वाचून ज्ञान होते. असे पहा की आता आणखी एक उदाहरण देतात ते. भाद्रपद महिन्यातली शुद्ध चतुर्थी, भाद्रपद महिन्यात चतुर्थी असते ना, शुद्धातली शुद्ध चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन हे त्यात जे सांगितलंय बघू नका. बघू नये, त्याला दोष सांगितलाय. चंद्राचं दर्शन जर झालं, चंद्र जर दिसला कधी, भाद्रपद महिन्याच्या शुद्धामध्ये चतुर्थीच्या दिवशी जर चंद्र दिसला तर ते दोष सांगितलाय, है का नाही? दोष म्हणलं की मग ते पापच झालं की, दोषच आहे म्हणतात ते. म्हणजे तो चंद्र पाहू नये, दृष्टीस पडूच नाही असा विधी आहे. पाहू नये हा विधी आहे आणि पाहण्याचा विधी सांगितला नाही. चंद्र पाहण्याचा विधी सांगितला नाही आणि न पाहू नये तो विधी सांगितला. म्हणजे पाहावा का न पाहावा, दिसावं का न दिसावं चंद्र, तर दिसू नये, है का नाही? म्हणजे न पाहण्याचा प्रयत्न करायचा हा विधी, है का नाही? असा उलट निषेध आहे, त्याचा निषेध सांगितलाय, विधी सांगितला नाही. पाहण्याचा विधी सांगितला नाही, निषेध सांगितलाय. दिसला तर पाप लागत आहे म्हणून त्याचा निषेध केलाय. पाहू नका म्हणले त्या दिवशी, भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी शुद्धतल्या. आणि आपण तर त्याचं मोदक हे करून त्याला निवड दाखवतो. मग ज्या काही त्याच्या अगोदर केलेल्या चतुर्थीच्या पूजा अर्चा केलेली, त्याची विधी केलेली, त्या विधीनं, त्या केलेल्या विधीनं जे पुण्य लागलेलं होतं ते एका दिवशीच्या त्या चतुर्थीनं ते पुण्य सगळं. मग जे आपल्याला विधी करायचा आहे ते शास्त्र मान्य पाहिजे का नाही? जसं शास्त्रानं सांगितलंय तसंच करावं लागेल ना. मग आता शास्त्र म्हणते की त्या दिवशी ते वायतळ आणि ते जर खाण्यात आलं तर उपाय केलेला सगळा पहिला मातीत जातो. म्हणून शास्त्राला विचारून विधी करीत जा. शास्त्राला मान्य आहे का? मग शास्त्र न पाहता केलेला विधी कसा आहे? निष्फळच आहे ना. म्हणून उलट त्या दिवशीचा निषेध सांगितलाय. आणि पुरुषास चंद्रदर्शन होऊ नये असे वाटते. पुरुषाला मग त्या दिवशी काय वाटतं? चंद्रदर्शन होऊ नये बाबा, हे का नाही? म्हणजे पुरुष इच्छाही नाही त्यावेळेस. तर इच्छा आहे का त्याची? पुरुष इच्छा नाही त्या ठिकाणी. तथापि कोणत्याही प्रकाराने नेत्राचा आणि चंद्राचा संबंध होताच चंद्राचे प्रत्यक्ष ज्ञान होणारच. आणि जर समजा बाहेर पडला तर सहज वरी बघितलं की चंद्र दिसणारच ना. मग काही काही लोक इतके चॅप्टर असते तर त्या दिवशी संध्याकाळी छत्री घेऊन बाहेर पडतात. म्हणजे चॅप्टर लोक, म्हणजे त्या विधीत असणारे छत्री घेऊन, म्हणजे चंद्र दिसू नये पण त्याला त्या छत्रीवर विश्वास नसतो. हिला जर समजा काही छिद्र असतील आणि त्या छिद्रातून जर दिसला तर मग तो बाहेर निघाल्यावर ती छत्री लावल्या हिला छिद्र आहेत का बघतो आणि ते छिद्र असते त्या छिद्रातूनच चंद्र दिसत आहे.
म्हणजे ज्ञान व्हाण्याला, चंद्राचं ज्ञान व्हाण्याला विधी आडवी येत नाही. पुरुष इच्छा, येत नाही. हा, आता पुरुषाची इच्छा नव्हती तरी पण ज्ञान झालंय. आणि ध्यान करायला पुरुष इच्छा लागती, विधी लागती, सामुग्री लागती, तितका बाजार करून ते ध्यान लावा लागत आहे. आणि ज्ञानाला तसं आहे का काही? नाही. जसा एखादा पाहुणा एखाद्या पाहुण्याच्या इथं गेला पाहुणा होऊन, तर त्याचं काय नाही, गेला तसा खाऊन परत येतो. आणि जर पाहुणे घेऊन गेलेला असला तर ते तसेच येतात का? मग तिथल्या पाहुण्याला काय करावं लागतं? हिला चोळी लुगड, हा, संग लेकरू असलं तर त्या लेकराला बी घ्यावं लागतं. तसंच महागारी का धाडतात का? ते विधी सारखं, ते ह्याच्यासारखं आहे, ध्यानासारखं आहे. ते ध्यानासारखं आहे, त्याला सामुग्री लागती. आणि एकट्या सडा जर गेला तर तसं ज्ञान सडा आहे आणि विधी लेकरवाळी. विधी कशी आहे? ते हे ध्यान लेकरवाळा आहे. म्हणून ह्या दोन्ही मध्ये असा फरक आहे. म्हणजे पुरुष इच्छाही नाही, तथापि कोणत्याही प्रकाराने नेत्राचा आणि चंद्राचा संबंध होतात. चंद्राचे प्रत्यक्ष ज्ञान होतेच, छत्री जरी लावली तरी. या अनुभवावरून आता ह्या अनुभव असा, ज्ञान हे कसं आहे? प्रमाण आणि प्रमेय अधीन प्रत्यक्ष ज्ञान होतेच. या अनुभवावरून ज्ञान हे प्रमाण प्रमेयाधीन आहे. ज्ञान कसं आहे? प्रमेय आणि प्रमाणाच्या अधीन आहे. नेत्र, डोळे असले आणि वस्तू असली की ज्ञान होतच. म्हणजे याच्याच अधीन आहे फक्त, त्याला विधीची याची गरज नाही. म्हणून ध्यान मात्र तसं नाही, ध्यानाचं ज्ञानासारखं नाही. कारण आता बघा, ध्यानाचं त्याने कसं सांगितलंय? शालिग्रामाच्या ठिकाणी, शालिग्राम काय आहे? गोटा, गंगातला, त्याला म्हणायचं शालिग्राम. जसं आपल्याला एखादा देव करायचा असला तर कोणता बी दगड आपण घेतो, है का नाही, आणि त्याला शेंदूर लावला की तो काय झाला? तसा आपल्याला विष्णू आणायचा आहे, तर मग तो विष्णू नर्मदेतला असो, नर्मदा की चंद्रभागा, ते त्याचा गोटा आणायचा, गोल गोटा, पुन्हा गुळगुळीत, आणि मग त्याची प्राण प्रतिष्ठापना करायची आणि विष्णू म्हणून करायची. त्या गोट्याची विष्णू म्हणून त्या ठिकाणी स्थापना करायची. अवलांब कशाला? आपल्या मारुतीच्या देवळामध्ये मारुतीला आकार आहे का? मग त्या ठिकाणी आपण कल्पना काय करायला? पण तिथं मारुतीचं त्या ठिकाणी चित्र काढलेलं आहे का त्या दगडावर? आणि मग त्या शालिग्रामामध्ये, त्या दगडामध्ये आपण कोणाची म्हणून पूजा करायलो? मारुतीची करायलो, है का नाही? पण त्याच्या मारुतीचा काही आकृती नाही, पण तसं आपण मानायलोत का नाही? तीच त्याला इथं सांगायचंय की शालिग्रामाच्या ठिकाणी विष्णू रूपाने ध्यान करील तर, शालिग्रामाच्या ठिकाणी, शालिग्राम काय? तो दगड, है का नाही? त्या दगडाच्या ठिकाणी विष्णू रूपाने ध्यान करील तर, आता ध्यान काय करावं लागेल त्याला? हा विष्णू. हा, आता इथं आपल्याला काय ध्यान करावं लागेल? मारुती, है का नाही? असं जर ध्यान करील तर त्यास उत्तम लोक प्राप्त होतो. उत्तम लोकाला जाईल ते. उत्तम म्हणजे
म्हणजे शुद्ध होईल तो. उत्तम म्हणजे तो शुद्ध होईल त्याचं अंतःकरण. आता ते तसे कार्य केल्यावर काय होईल? अंतःकरणाची शुद्धी होईल, है का नाही? म्हणजे उपासनामध्ये मोडायले ना ते. मग या शास्त्रविधीने, आता हा काय झालाय? शास्त्राचा विधी सांगितलाय. आणि मग या विधीने उपासक, ते विधी करणारा, विष्णूची चतुर्भुज, विष्णूचं आता स्वरूप कसं आहे? चतुर्भुज आहे. 4 भुजा आहेत त्याला. शंख, चक्र, गदा त्याच्या हातामध्ये येतात. शंख, चक्र, गदा, आजूक एक, 3च झाले ना. पद्म हे का नाही? हे 4 आयुध त्याच्या 4 हातामध्ये, आणि सोबत लक्ष्मी. गोठा तर एकच, पण त्याच्यात हे इतकं मानायचं आणि ते बी मानायचं. लक्ष्मी सोबत मानायचं. ते मूर्ती जाणतो तो तसा. कोण? तसा जर उपासक असेल तर, ध्यान करणारा, तर तो त्या गोट्यामध्ये हे इतकं मानतो तो, आणि तितकं मानून त्याची पूजा करतो, तेव्हा त्याला त्याचं फळ मिळतंय. कोणतं फळ मिळतंय? उत्तम लोक मिळतंय त्याला. मग नेत्रप्रमाणाने, नेत्राच्या नेत्र हे प्रमाणच आहेत ना. मग नेत्रप्रमाणाने शालिग्राम शिला जाणतो. आता नेत्रातून निघालेली वृत्ती ज्या पदार्थावर जाते, त्यावेळेस तिथं ज्ञान काय होतंय? जशी वस्तू असेल तसं ज्ञान होतंय. मग ज्ञानी भक्ताची जर त्या गोट्याच्या ठिकाणी दृष्टी गेली, तर त्याला त्या ठिकाणी तशी विष्णूची, त्या ठिकाणी शंखचक्र गदा सहित, लक्ष्मी सहित तो गोठा त्याला तसा त्याच्या कल्पनेत म्हणा, किंवा त्याची तशी भावना होईल का? पण जर उपासक असेल तर तो त्या ठिकाणी तसंच मानतो. कसं? हा विष्णू आहे. त्याच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म आहेत, आणि शेजारी त्याच्या लक्ष्मी सुद्धा आहे, असं तो मानतो. तशी त्याची धारणा होती. कारण ध्येय तसं असल्यामुळं धारणा तशी होती. हे उपासनेची काय आहे? ताकद आहे. श्रद्धेची ताकद आहे. तशी श्रद्धा करावीच लागते त्याला, है का नाही? मग कशी का होईना, पण आता जे काय आहेत समजा हे उपासक, म्हणजे मूर्तीच्या ठिकाणी देव मानणारे, त्याची अशी धारणा आहेच ना तिथं, है का नाही? आता सगळी बराबर नसल, त्याच्यात अज्ञानपणा असेल त्यांचा. काय की आता मारुती जर बघितला, आता इथं आपण मारुतीची त्या ठिकाणी काय करतो? पाया पडतो, आणि त्या ठिकाणी मारुतीच म्हणून आपण तशी मान्यता करतो, है का नाही? पण आपण मारुतीच हे करतो, पण त्याच्या हातातली गदा आपल्या लक्षात येते का दर्शन करताना? आणि मारुती गदा वाचून आहे का? त्याच्या हातामध्ये गदा आहेच ना, है का नाही? आणि दर्शन करता वेळेस तो रामाला सोडून राहत नाही. मग रामासहित मारुती दिसावा ना, मारुतीमध्ये रामच दिसावा. जसं त्या गोट्यामध्ये विष्णूही दिसायला त्या उपासकाला, आणि लक्ष्मीही दिसायली, आणि मग इकडं मारुतीच्या ठिकाणी तशीच करावं लागेल ना ध्यानाची वृत्ती. पण तशी करायला नव्हत का आपण? आणि मग त्याचं फळ कसं मिळेल? उत्तम लोक कसा मिळेल? म्हणून तर उत्तम लोक सुद्धा मिळाना झालाय ना. म्हणून नेत्रप्रमाणाने, डोळ्याने
शालिग्राम शिला जाणतो. शालिग्राम शिळा जाणतो. दगड, शिळा म्हणजे दगड. तथापि विधी, विश्वास आणि इच्छा यांनी, विधी, विश्वास आणि इच्छा यांनी शालिग्राम विष्णू आहे, हा दगड विष्णू आहे असे ध्यान करतो, होते. असं ध्यान करणं, तसं वाटणं, तशी अनुभूती येणं, याला म्हणायचं ध्यान. आता हे ध्यान आणि ज्ञान, आता हे ध्यानाचा प्रकार वेगळाच आहे का नाही? आणि ज्ञानाचा प्रकार असं ध्यान करायला किती काळ लागेल? किती काळ केला म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी विष्णू प्रसन्न होईल? कारण ध्यान हे एकाग्र होणं, पुन्हा ते ध्यानाचेही प्रकार आहेत. 3 आहेत प्रकार पुन्हा ध्यानाचे बी. आता हे प्रकार काय झाला? एकच झाला ना. पण ध्यानाचे 3 प्रकार आहेत. आणि त्या 3 प्रकारामधलं शेवटच्या ध्यानाच्या प्रकारात ज्यावेळेस तो जाईल त्यावेळेस त्याला फळ मिळणार. त्याला म्हणायचं अहंग्र ध्यान. याच्या पुढे तेच आहे. आता ध्यानाचेच प्रकार सांगणार आहेत. मग ते ध्यान आणि ज्ञान. मग आता हे इतका अडचण शिरूस तर सोपं बगर गुताड्याचं ज्ञान आहे किंवा हा, पण ज्ञानामध्ये वश होत नाहीत. ज्ञानाला वश होत नाहीत, ध्यानाला वश होत येतो. म्हणजे अवघड सोपं वाटायले, अवघड ते सोपं वाटायले, पण गुणी आहे ना. अवघड आहे ते अवघडच आहे केलं तर. आणि मग कसं बी केल्यावर मग ते सोपं नाही तर काय वाटत? कसं बी केल्यावर जसं सांगितलंय तसं केलं तर मग अवघड आहे. पण आता करायचं म्हणल्यावर कुण करायचंय, जसं सांगितलंय तसं, शास्त्र सांगायला तसं केल्यावर अवघड आहे ना, है का नाही? पण तसं कोणाला करायचंय? मग तसं नाही केलं फळ कोणाला मिळणार आहे? मग फळच मिळणार नाही ना. आणि फळच नाही मिळाले मग करून तरी काय उपयोग आहे? मग ते व्हाय नाही ना. मग ज्ञान तरी घ्या ना. ज्ञानाला काही सामुग्री लागत नाही, नुसतं येऊन बसायचंय. कळू की ना कळू, येऊन बसायचंय ना. कळू की ना कळू, कव्हा तरी कळणच ना. कव्हा तरी कवर नाही कळायचं. नाही समजा कळाचं ना. मग आपल्याला काय कळाना हे तरी कळण ना आधी. आपल्याला काय कळाना झालंय हे तरी विचार करेन का नाही? मग अगोदर आपल्याला काय कळाना हे कळालं की मग त्याला कळायला सुरुवातच होती. त्याला कळायला सुरुवात होती. तितकी सुरुवात व्हायला पाहिजे. आपल्याला काय कळा नाही, तितकी सुरुवात झाली की सगळं कळत आहे. म्हणून श्रवणाचे मिशे बैसावे येऊन साम्राज्य भुवनी सुखी नांदे. कथा याची करी, कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा याची करी विठोबाची. याची म्हणजे आठवण, आठवण करून देते कथा, स्मरण करून देते. आपल्याला आपलं विस्मरण झालंय ना, ते स्मरण करून देणारी कथा आहे. मग अशी कथा ऐकावी लागते. आपलं विस्मरण होईल अशा कथा ऐकल्यानं कसं स्मरण होईल? आलेलं जाईल का नाही? म्हणून कथा मुक्त करी, कथा याची करी विठोबाची. ते कथेवर सगळा अभंगच आहे. कथा जप ध्यान, कथा अनुष्ठान,
म्हणजे ते कथेमध्ये इतकं फळ आहे की त्या कथा ऐकायला पाहिजे. आता मग कोणती बी कथा का, दुसऱ्याची का आपली? आपलीच. आपलीच. हा, ते सांगायचं होतं. दुसऱ्याच्या कथा ऐकून आपलं धडभड होत असलं तर बरं आहे, पण दुसऱ्याचं ऐकून आपलं कसं होईल? आपली कथा जर आपण ऐकली तर आपलं धडभड होईल, हो. है का नाही? आणि दुसऱ्याच्या कथा ऐकून काय होईल ना? हिरण्यकशिपूचं आणि प्रल्हादाचं, होय. किंवा राक्षसाचं आणि देवाचं युद्ध, ही कथा ऐकली, आपलं काय होणार आहे त्याच्यात? काहीच नाही. तेच ऐकून आपण इकडं तशी भांडणं करू, है का? ते न कसे केले तर कडची आटकलीनं भांडणं केले, तसे आपण भांडणं करू. मग तशा कथा आपल्याला कामाच्या आहेत का काही? नाही. त्याच्या कथा झाल्या ना त्या. आणि त्याच्या कथा झाल्या. आपण आणि इथं आपली कथा सोडून त्याच्या कथा ऐकायच्या म्हणल्यावर, हो. आता या असे ग्रंथ, ज्ञानेश्वर महाराजांचे ग्रंथ, हे शास्त्र, एकनाथ महाराजांचे ग्रंथ, हे आपली कथा सांगत येतं, ते दुसऱ्याच्या कथा सांगत नाहीत. म्हणून त्याला निवृत्ती शास्त्र म्हणते. म्हणून आपण आपलीच कथा ऐका जावी. आता याच्यामध्ये आपण आपलंच चाललंय का नाही, तेव्हापासून जसं चालू झालंय तेव्हापासून दुसऱ्याचं कोणाचं आहे का याच्यात काही? आपणच कोण आहेत हेच कळून घ्यायचे, म्हणजे आपली कथा आहे. याला म्हणायचं स्वहिताची कथा. स्वहिता कारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटी तेली. असं हे ज्ञान आणि ध्यान, हे जे दोन प्रकार सांगितलेत, यामध्ये ज्ञान ही कसं आहे ते सांगितलंय आणि ध्यान ही कसं आहे ते सांगितलंय. आता ध्यानाचा आपल्याला प्रकार कळालाय एक, पण ध्यानाचे 3 प्रकार सांगतात, ते आपण उद्याच्या वेळात पाहू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.